Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. Send button. Double tap to activate. Double tap to activate. I learn English. I learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. इंग्रजी पाठ क्रमांक 16. आय लर्न इंग्लिश सो डू यू. म्हणजे आम्ही इंग्रजी शिकतो, आम्ही इंग्रजीचं ज्ञान मिळवतो, तुम्हीही तेच करा. आज रविवार 9 जानेवारी 2022. सुप्रभात. टुडे वी आर इन lesson number 16th. I learn English, so do you. Today, Sunday, 9th January 2022. So good morning all of you. And I say, how are you all? I hope you must be all right. In beginning, I had taught you about the English, how to say how are you, how to know about the health. तर सुरुवातीला तर तुम्ही कसे आहात? सगळे बरे आहात? मी आशा करतो तुम्ही निश्चितच चांगले असाल. सुरुवातीलाच मी तुम्हाला तब्येतीबाबत कसं विचारायचं हे सांगितलं होतं. त्यामुळे आता तुम्हाला हे आलं पाहिजे. चला, आता मागे मी तुम्हाला PRAY प्रे PUTKEEP या संदर्भात दाखवलं होतं, वाक्यही केली होती. आज काही नवीन वाक्य करणार आहोत आणि अर्थातच अफर्मेटिव्ह आणि नो नॉट नथिंग वगैरे पण सांगितलं होतं. आता पुढे नवीन शब्द घ्या. DRAW ड्रॉ म्हणजे ओढणे, खेचणे, चित्र, आकृती इत्यादी काढणे. लक्षात घ्या, ड्रॉ म्हणजे ओढणे, खेचणे, चित्र, आकृती काढणे. पाणी बाहेर काढणे म्हणजे विहिरीतून पाणी काढणे किंवा तलवार ठेवलेली असते, तलवार बाहेर काढणे, त्यालाही ड्रॉ शब्द वापरतात. आता नंतर ब्लाइंड, BLIND, ब्लाइंड म्हणजे अंध. ब्लाइंड म्हणजे अंध. ब्लाइंडनेस, BLINDNESS, ब्लाइंडनेस म्हणजे अंधत्व. लक्षात घ्या, अंधत्व. आर यू अ ब्लाइंड म्हणजे तू अंध आहेस का? येस, आय एम ए ब्लाइंड. हो, मी अंध आहे. इज शीला ब्लाइंड? नो, शी इज नॉट ब्लाइंड. किंवा शी इज नो ब्लाइंड, दोन्ही प्रकारे चालेल. नो, NO, नो. शी इज नॉट ब्लाइंड अथवा शी इज नो ब्लाइंड. पण जनरली शी इज नो ब्लाइंडपेक्षा शी इज नॉट ब्लाइंड हे जास्त वापरलं जातं. हॅज म्हणतो. डू यू हॅव, नाही, बरोबर आहे. सॉरी हां. डज शीला हॅज ब्लाइंडनेस म्हणजे शीला नावाच्या मुलीला, बाईला अंधत्व आहे का? येस, शी हॅज ब्लाइंडनेस. हो, तिला अंधत्व आहे.
हॅज गीता ब्लाइंडनेस? नो. NO नो. हां, नो, शी हॅज नॉट ब्लाइंडनेस. हां, शी हॅज नॉट ब्लाइंडनेस म्हणजे तिला अंधत्व नाही. अथवा शी इज नो ब्लाइंड. शी इज नो ब्लाइंड किंवा शी इज नॉट ब्लाइंड. शी इज नॉट ब्लाइंड. लक्षात घ्या. कॅन यू ड्रॉ अ पिक्चर? म्हणजे तू चित्र काढू शकतोस का? चित्र काढणे, आकृती काढणेला ड्रॉ, DRAW, ड्रॉ. कॅन यू ड्रॉ अ पिक्चर? नो, आय कॅनॉट ड्रॉ ए पिक्चर. आता इथे कॅन आणि नॉट हे दोन शब्द वेगवेगळे आहेत. ते कॅनॉट एकत्र करून कॅनॉट. आय कॅनॉट म्हणजे मी काढू शकत नाही. मागच्या पाठात तुम्हाला नो, नॉट, नथिंग मी याचा उपयोग सांगितलेला आहे. तर इथे त्याचा नॉटचा उपयोग. आय कॅनॉट ड्रॉ अ पिक्चर. आय कॅनॉट ड्रॉ अ पिक्चर बिकॉज आय एम अ ब्लाइंड. मी चित्र काढू शकत नाही कारण मी अंध आहे. बिकॉज म्हणजे कारण, BECAUSE, बिकॉज आय एम अ ब्लाइंड. डज मीना स्टडी? मीना अभ्यास करते. शी इग्नोर्स द स्टडी. इग्नोर्स, IGNORE, इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे, नकार देणे, पण जास्त दुर्लक्ष करणे. शी इग्नोर्स द स्टडी म्हणजे ती अभ्यासाकडे दुर्लक्ष करते. काय? ती अभ्यासाकडे दुर्लक्ष करते. मीना अभ्यासाकडे दुर्लक्ष करते. कॅरी, CARRY, कॅरी, मी मागे घेऊन झाले पण पुन्हा तुम्ही विसरला असाल. कॅरी म्हणजे वाहून नेणे, इकडून तिकडे नेणे. व्हाईल यू गो टू द स्कूल प्लीज कॅरी धिस नोटबुक. तू जेव्हा शाळेत जातेस तेव्हा ही वही घेऊन जा. व्हाईल, WHILE, व्हाईल म्हणजे जेव्हा, तेव्हा. तिथे वेन पण वापरू शकतो. मी मागे सांगितलं, वेन यू गो टू स्कूल यू कॅरी धिस नोटबुक. तू ही वही घेऊन जा. तो यू कॅन कॅरी धिस, यू कॅन पण वापरला चालतो. घेऊन जाऊ शकतोस. पण त्याचा घेऊन जा असं म्हणायचं म्हणून कॅन न वापरता यू कॅरी धिस नोटबुक. तू घेऊन जा. कॅन यू कॅरी ग्लास टू द स्कूल? म्हणजे तू शाळेत ग्लास घेऊन जाऊ शकतोस का? नो, आय कॅनॉट कॅरी द ग्लास टू द स्कूल. म्हणजे मी शाळेला ग्लास घेऊन जाऊ शकत नाही. आय कॅनॉट, मी घेऊन जाऊ शकत नाही. आय डोंट वॉन्ट टू कॅरी द ग्लास टू द स्कूल. म्हणजे मला शाळेत ग्लास न्यायचा नाही आहे. वॉन्ट्स पण मागे झालेलं आहे आपल्याला. वॉन्ट म्हणजे पाहिजे असणे, हवे असणे. आय डोंट वॉन्ट टू कॅरी द ग्लास टू द इन द स्कूल. मला शाळेत ग्लास घेऊन जायला नको आहे किंवा मला घेऊन जायचं नाही. आता इथे कॅरीच्या ऐवजी टेक पण वापरू शकता. आय कॅनॉट टेक द ग्लास इन द स्कूल. मी शाळेत ग्लास घेऊन जाऊ शकत नाही. डू यू कम विथ हर? तू तिच्याबरोबर येतोस का? आय नेव्हर कम विथ हर. मी तिच्याबरोबर कधीही येत नाही. मी तिच्याबरोबर कधीही येत नाही. हर वापरलाय बरं का. डू दे गो टू स्कूल? येस, दे गो टू स्कूल. डू दे गो टू स्कूल म्हणजे ते जातात का? हो. येस, दे गो टू स्कूल अथवा दे डू गो टू स्कूल असंही चालतं. दे डू गो टू स्कूल अथवा दे गो टू स्कूल. डू हे सहाय्यकारी क्रियापद आहे, मागेच सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्याचप्रमाणे होकारार्थी, नकारार्थी शब्द वर्तमान काळात ते वापरलं जातं. आणि त्याचा स्वतंत्र अर्थ डूचा करणे, काम करणे असा आहे. सांगितलेलं आहे मी. नंतर कॅन यू सिंग? आय कॅनॉट सिंग. नो, आय कॅनॉट सिंग. मी गाऊ शकत नाही.
नो आय कॅनॉट सिंग. डज शी रीड टू यू? ती तुला वाचून दाखवते का? ती तुला वाचते का? नो शी नेवर रीड्स मी. ती मला कधी वाचत नाही, म्हणजेच मला कधी वाचून दाखवत नाही. कॅन यू राईट अ लेटर टू युअर फ्रेंड? तुझ्या मित्राला मैत्रिणीला पत्र लिहू शकतोस का? येस आय राईट द लेटर टू माय फ्रेंड्स समटाईम्स. हो मी माझ्या मैत्रिणीला काही वेळेस पत्र लिहितो. आय राईट द लेटर्स म्हणजे पत्र लिहितो म्हणजे अनेक, लेटर्स म्हणजे अनेक, किंवा आय राईट द लेटर म्हणजे एकच. आय राईट द लेटर टू माय फ्रेंड समटाईम्स. मी काही वेळेस माझ्या मैत्रिणीला पत्र लिहितो. म्हणजे राईट, रीड, इग्नोर. डज ही लिसन द स्टोरी? नो ही इग्नोर्स द स्टोरी. तो कथा ऐकतो का? नाही, तो कथेकडे दुर्लक्ष करतो. अलग अलग, तो कथेकडे दुर्लक्ष करतो. हाऊ आर यू ऑल? तुम्ही सर्व कसे आहात? वी ऑल आर फाईन. आम्ही सर्व छान आहोत, उत्तम आहोत. आम्ही सर्व उत्तम आहोत. वी ऑल आर फाईन. आम्ही सर्व उत्तम आहोत. हाऊ इज शी? ती कशी आहे? शी इज अ फाईन. ती उत्तम आहे, ती छान आहे. हाऊ डज ही गो टू स्कूल? तो शाळेत कसा जातो? ही गोज टू स्कूल बाय वॉक. ही गोज टू स्कूल बाय वॉक म्हणजे तो चालत शाळेला जातो. अथवा ही गोज टू स्कूल ऑन बायसिकल. बायसिकल BICYCLE बायसिकल म्हणजे सायकल. ही गोज टू स्कूल ऑन बायसिकल म्हणजे तो सायकलवर शाळेला जातो. अथवा ही गोज टू स्कूल ऑन बाईक, BIKE बाईक म्हणजे स्कूटर. ती पण बाईक म्हणजे ते BIK दुचाकी, BIKE बाईक म्हणजे तो दुचाकीवर जातो. कॅन यू ड्रॉ द वॉटर फ्रॉम द वेल? तू विहिरीतून पाणी काढू शकतोस का? येस आय कॅन. हो मी काढू शकतो. कॅन शी ड्रॉ अ पिक्चर? नो शी कॅनॉट ड्रॉ अ पिक्चर. नाही ती काढू शकत नाही. बिकॉज शी इज अ ब्लाइंड. का? तर ती अंध आहे. नंतर वेन डज शी सिंग अ सॉन्ग? ती गाणं कधी गाते? शी सिंग्स अ सॉन्ग इन द इव्हिनिंग म्हणजे ती संध्याकाळी गाणं गाते. शी सिंग्स अ सॉंग्स इन द इव्हिनिंग किंवा शी सिंग्स सॉंग्स इन द इव्हिनिंग. सिंग अ सॉन्ग गाणं गाते आणि सिंग्स सॉंग्स गाणी गाते. असेल तेव्हा एकच सॉन्ग आणि सॉंग्स म्हणजे तेव्हा नसणार आहे गाणी. हे लक्षात आलं पाहिजे. डू यू लाईक टू लिसन रेडिओ? येस आय लाईक टू लिसन द रेडिओ. मला रेडिओ ऐकायला आवडतं. न्यूज म्हणजे बातम्या, NEWS न्यूज. डू यू एव्हर लिसन न्यूज? आय समटाईम्स लिसन न्यूज. तू कधी बातम्या ऐकतो का? ऐकते का? हो मी काही वेळेस बातम्या ऐकते किंवा ऐकतो. वेन डू यू लिसन द स्टोरी? तू कथा कधी ऐकतेस? आय लिसन द स्टोरी इन द आफ्टरनून. मी दुपारची कथा ऐकते. मी दुपारची कथा ऐकते. हिअर द बेल गोज फॉर द क्लास म्हणजे वर्गासाठी घंटा होत आहे. हिअर द बेल गोज आता शाळेची घंटा होत आहे.
गोज फॉर द पिरियड म्हणजे तासाची घंटा होत आहे. हिअर द बेल गोज फॉर द पिरियड. आता तासाची घंटा होत आहे. सो आय थिंक बेटर दिस इज इनफ टुडे. मला असं वाटतं ते खूप आजच्या पुरतं बरं. बिफोर वी गो, आपण जाण्यापूर्वी लेट मी टेक टेबल नंबर 13. आपण जाण्यापूर्वी 13चा पाढा मला घेऊ दे. चला 13चा पाढा घेऊया. घेऊया सारखंच. 13 1 जा 13, 13 1 13, 13 2 जा 26, 13 2 26, 13 3 जा 39, 13 3 39, 13 4 जा 52, 13 चौक 52, 13 5 जा 65, 13 5 65, 13 6 जा 78, 13 सक 78, 13 7 जा 91, 13 7 91, 13 8 जा 104, 13 8 चारो 10, 13 9 जा 117, 13 9 17 10, 13 10 जा 130, 13 10 30, 13 11 जा 143, 13 11 43, 13 12 जा 156, 13 12 56. अशा प्रकारे आजचा हा इथे पाठ आता संपत आहोत. भेटूया पुढच्या शनिवारी. पुढच्या रविवारी आपण आता भेटू. नमस्कार.